त्याच्याकडे बिघडलेल्या काही वस्तू होत्या. वॉल क्लॉक, फ्रीज, गीझर, व्हॅक्यूम क्लीनर, मिक्सर. त्याने त्या भंगार भावात विकायच्या म्हणून एका भंगारवाल्याला हाक मारली. तर भंगारवाला त्या वस्तू बघून खुशच झाला. हे सगळं भंगार भावात विकत घेतो म्हणाला. त्याच्या अपेक्षेपेक्षा थोडे जास्तच पैसे त्याच्या हातावर ठेवून त्या सगळ्या वस्तू घेऊन भंगारवाला तिथून निघून गेला. पुढले बरेच दिवस तो मनसोक्त दारू प्यायला. बिघडलेल्या वस्तूंची विक्री सार्थकी लागली. मग पुलाखालून बरीच दारू वाहून गेली आणि पुन्हा एकदा त्याच्याजवळ काही बिघडलेल्या वस्तू जमा झाल्या. डोळे, हृदय, किडन्या आणि बरंच काही. पैसे बरे देतो म्हणून पुन्हा त्याने त्याच भंगारवाल्याला हाक मारली. तर बिघडलेल्या वस्तूंची लिस्ट ऐकून भंगारवाला त्याला म्हणाला, साहब ये सब लेके मैं क्या करूंगा. त्याचे हात रिकामे ठेवून भंगारवाला हात हलवत तिथून निघून गेला. तीन दिवसांनी शेजाऱ्यांना वास येऊ लागला म्हणून त्यांनी पोलिसांच्या मदतीने त्याच्या फ्लॅटचा दरवाजा तोडला आणि त्या सगळ्या बेवारस वस्तू त्यांनी पोलिसांच्या हवाली केल्या आणि ते मोकळे झाले. पोलिसांनी त्या सगळ्या बेवारस वस्तू BMCच्या हवाली केल्या आणि ते मोकळे झाले. मग BMCने त्या वस्तूंना बेवारस अग्नी दिला आणि तेही मोकळे झाले. संपला खेळ.